परंतु ज्या व्यक्तीबरोबर आपण प्रेम करतो त्याचं संपूर्ण बॅकग्राऊंड आपण पाहिलं पाहिजे. त्याचे नातेवाईक कसे आहेत, त्याचे आई-वडील कसे आहेत आणि त्याची स्वतःची पार्श्वभूमी कशी आहे, हे सर्व आपण प्रेम करण्यापूर्वी पाहिलं पाहिजे. आता एखादा तरुण आपल्या प्रेमात पडतो म्हणजे तो आपल्या पाठीमागे लागतो. आपण त्याला खूप सुंदर वाटतो. त्याच्या प्रत्येक सुख-दुःखात आपण त्याला साथ देऊ असं वाटतं. त्यामुळे तो घराच्या अवतीभोवती घेरट्या मारतो, रस्त्यावर घेरट्या मारतो, तुमच्या पाठीमागे पण येतो. परंतु ज्यावेळेस आपण त्याच्या प्रेमात पडतो, त्यावेळेस हे सर्व आपण पाहिलं पाहिजे. कारण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, की ज्यावेळेस आपण प्रेम करतो, प्रेम केल्यानंतर आपण त्याच्यासोबत लग्नसुद्धा करतो. परंतु लग्न झाल्यानंतर त्याचे एक-एक गुण आपल्याला कळायला लागतात. मग एक-एक गुण कळायला लागल्यानंतर त्यावेळेस आपण घरच्या लोकांना दोष देतो. यामध्ये घरच्या लोकांची काय चूक आहे? तुम्ही स्वतः प्रेम केलं, स्वतः त्याच्याबरोबर लग्न केलं, बरं त्याच्याबरोबर पळून जाऊन लग्न केलं, तर घरच्याच्या मर्जीने लग्न जर केलं असेल, तर घरच्याची त्यामध्ये चूक होती. परंतु ज्यावेळेस असा प्रसंग येतो, की तो प्रियकर त्या प्रेयसीला अतिशय भयंकरपणे वागणूक देतो, तिच्याबरोबर अतिशय वाईट पद्धतीने वागतो, त्यावेळेस मग घरच्या लोकांची आठवण येते आणि नंतर वाटतं, की अरे घरच्या लोकांचं ऐकलं असतं आणि ह्याच्याबरोबर प्रेम केलं नसतं, तर बरं झालं असतं. परंतु ती वेळ खूप पाठीमागं निघून गेलेली असते आणि त्याचा आता काहीच उपयोग नसतो. मित्रांनो, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय, की या प्रेमाचा विषय, आता या प्रेमामध्ये जात-पात वगैरे असं काही नसतं. खरं प्रेम असेल तर ते शेवटपर्यंत पण टिकतं. परंतु असे काही नराधम आहेत, की जे फक्त केवळ तरुणीला आपल्या जाळ्यात फसवतात आणि जाळ्यात फसवून तिच्याबरोबर लग्नही करतात. परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेस संसार सुरू करतात, तुझ्यासाठी काहीही करू शकतो, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. प्रत्यक्षात लग्न झाल्यानंतर त्याचा काय प्रत्यय येतो, तेच त्या प्रेयसीला माहिती होतं. आणि यामधून बऱ्याच अशा वाईट घटना देखील घडतात. आपण समाजामध्ये बघतो आता, की अनेक ठिकाणी अशा घटना झालेल्या आहेत, की ज्यांचं प्रेम प्रकरण झालेलं आहे. ते काही प्रेम प्रकरण असे सक्सेस झालेले आहेत, की ते सुखी समाधानाने सध्या नांदत आहेत. परंतु काही असे प्रकरण आहेत, की यामध्ये एकतर तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय, नाहीतर तर प्रेयसीला तरी आपला जीव गमवावा लागलाय. अगदी अशाच पद्धतीची मी तुम्हाला आज घटना सांगणार आहे. ही घटना घडलेली आहे सांगली जिल्ह्यातील विटा नावाचं गाव आहे. या विटा गावामध्ये प्रत्यक्ष काय झालं होतं, काय नाही, कशा पद्धतीने हे प्रेम प्रकरण झालं आणि कशा रीतीनं त्या प्रकाराने तिला संपवलं, तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला यामधील मुख्य कारण कळेल, जेणेकरून तुम्हाला पुन्हा प्रश्न पडणार नाहीत. आता सकाळचे एक 5-5:30 वाजलेले होते आणि एक मित्र त्याच्या मित्राच्या घरी त्याच्या 3 वर्षाच्या मुलाला घेऊन जातो. आता 3 वर्षाचा मुलगा त्या मित्राकडे घेऊन आल्यानंतर तो मित्र पहाटेच उठतो आणि नेमकं काय कारण आहे याच्यासाठी दरवाजा उघडतो. ज्यावेळेस दरवाजा उघडतो त्यावेळेस दरवाजाच्या बाहेर त्याचा मित्र दिसतो आणि मित्र दिसल्यानंतर तो मित्राला म्हणतो, की एवढ्या सकाळी तू का आला? त्यावेळेस तो तरुण सांगतो, की माझी बायको रात्रीच कोणासोबत तरी पळून गेली आहे आणि मग मी आता तिला सापडायला जात आहे. मला तिला शोध घ्यावा लागेल. मला माहिती आहे की ती नेमकं कुठे गेली आहे. त्यामुळे मी आता शोधायला जातो. माझा हे 3 वर्षाचा मुलगा मी परत येईपर्यंत तुझ्याकडे राहू दे. आता शेवटी मित्र असल्यामुळं त्याला खरं वाटतं आणि तो त्याच्या 3 वर्षाच्या मुलाला त्याच्याकडे घेऊन ठेवतो. 6 वाजता 6:30 वाजता तोपर्यंत त्या तरुणाचा काही वापस येण्याचा मार्ग दिसत नाही. त्याच्यानंतर 8 देखील वाजतात तोपर्यंतही तो येत नाही. मग त्यानंतर तो मित्र त्याच्या घराच्या दिशेने निघतो, ज्या ठिकाणी तो सुतारमळा नावाचा एक परिसर आहे. या परिसरामध्ये तो राहत असतो. त्या परिसरामध्ये तो जातो आणि त्या परिसरामध्ये गेल्यानंतर ज्या ठिकाणी तो राहतो त्या ठिकाणची त्या घराला एक कडी लावलेली असते. कुलूप लावलेलं नसतं. त्यामुळं तो मित्र विचार करतो, की हातात तर पत्नीला शोधायला गेला, मग घराला कुलूप लावण्याआधी त्यांनी कडी का लावली? त्यानंतर तो खिडकीच्या साईडला जातो. खिडकी त्या ठिकाणी उघडी दिसते आणि खिडकीतून तो आतमध्ये पाहतो, तर आतमध्ये त्याला काही प्रमाणात रक्त फरशीवर सांडलेलं दिसतं. डोक्यात प्रकाश पडतो आणि त्याला लक्षात येतं, की अरे घरात काहीतरी झालेलं आहे. त्यामुळे तो त्या रूमचा घरमालक आहे, त्या घराचा घरमालक आहे, त्याला फोन करतो आणि त्या घरमालकाला त्या ठिकाणी बोलवून घेतो. आता घरमालक त्या ठिकाणी आल्यानंतर ते दरवाजा उघडतात आणि दरवाजा उघडल्यानंतर ज्यावेळेस आतमध्ये जातात, त्यावेळेस ते समोरचं दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसतो. कारण त्या ठिकाणी त्या तरुणाने त्याच्याच पत्नीला अतिशय भयंकरपणे संपवलेलं असतं. फरशीवर पूर्णपणे रक्ताचा सडा दिसतो. ती तरुणी त्या ठिकाणी निश्चित पडलेली दिसते. त्यानंतर मग तात्काळ विटा पोलिसांना फोन करण्यात येतो. विटा पोलीस देखील तात्काळ घटनास्थळी पोहोचतात आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्या घटनास्थळाची पाहणी करतात. पाहणी केल्यानंतर पंचनामा करतात. नेमकं प्रकरण काय आहे त्यांनाही लक्षात येत नाही आणि त्यानंतर मग एक एक उलगडा यामधला होऊ लागतो. आता त्यानुसार ज्या पद्धतीनं
हे प्रकरण घडलेलं असतं त्याविषयी ज्यावेळेस पोलीस खोलवर जातात त्यावेळेस त्यांना थोडी थोडी त्यामध्ये माहिती मिळते. म्हणजे जी तरुण आहे तिचं नाव आहे दीपाली. आता दीपाली ही मूळ मुंबईची मात्र दीपालीची मावशी ही विटा गावात राहत असल्यामुळं दीपाली लहानपणापासून तिच्या मावशीकडे राहत होती आणि मावशीकडे राहत असताना त्या ठिकाणी ती शिक्षण देखील करत होती. लहानपणापासून म्हणजे जवळपास 10वी पर्यंतचे शिक्षण तिचं त्या मावशीकडे झालेलं होतं आणि 10वी पर्यंत शिक्षण घेत असताना याच दरम्यान त्या ठिकाणी अविनाश लोटके नावाचा एक तरुण तिच्या संपर्कात आला. आता अविनाश लोटके हा देखील गावात राहत होता, जो तरुण होता परंतु मोलमजुरी करून तो सर्व खर्च करत होता. दीपाली आणि अविनाश यांचा संपर्क झाला त्यावेळेस दोघांचं सुरुवातीला तर बोलणं सुरू झालं आणि बोलणं सुरू झाल्यानंतर दोघांचं प्रेम प्रकरण कधी सुरू झालं हे दोघांनाही लक्षात आलं नाही. दोघांनाही एकमेकाचे स्वभाव आवडू लागले होते. दोघांनाही एकमेकाविषयी प्रेम आदर सर्व निर्माण झालेलं होतं. त्यावेळेस दोघांनी निर्णय घेतला की आता लग्न करायचं म्हणजे दीपालीचं वय काय ते पूर्णपणे भरत नव्हतं. त्यामुळे एका संस्थेमध्ये गेले ते. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा विषय काढला, परंतु दीपालीचं वय कमी भरत असल्यामुळे ते लग्न होऊ शकत नाही असं त्या ठिकाणी संस्थेवाल्यांनी सांगितलं. मग आता काय करावं म्हणून दीपाली आणि अविनाश हे थेट एका मंदिरात गेले आणि मंदिरात जाऊन त्या ठिकाणी त्यांनी आपला विवाह पार पडला होता. जवळपास 1-1.5 वर्षानंतर सर्व परिसरामध्ये सर्व तिचे नातेवाईक असतील, आईवडील असतील, मावशी असेल, हे सर्वांना हे प्रकरण माहिती झालेलं होतं. आता लग्न तर केलं होतं. लग्न होऊन जवळपास 1-1.5 वर्ष झाल्यानंतर त्यांच्या घरात पाळणा हल्ला. आता मुलाने घरात जन्म घेतला होता त्यामुळं अतिशय आनंदी वातावरण होतं. वातावरण आनंदी असलं तरी ज्या पद्धतीने 1-1.5 वर्षामध्ये दीपालीला अविनाशाचा अनुभव आला होता त्यामध्ये त्यांच्यात खटके उडू लागले होते. कारणही त्याला तसेच होते. ज्या पद्धतीनं दीपालीवर अविनाश सुरुवातीला प्रेम करत होता तो आता त्या पद्धतीनं प्रेम करत नाही असं तिला म्हणायचं होतं. त्यामुळे ती प्रत्येक दिवशी त्याच्यावर दबाव टाकायची, त्याच्याशी भांडण करायची. अशा प्रकारे त्या दोघांचा संसार सुरू होता. घरात लेकरू आलेलं होतं. आता सर्व काही सुरळीत होईल असं दीपालीला देखील वाटत होतं, परंतु प्रत्येक दिवस अविनाश याच्यामध्ये वागण्यामध्ये फरक पडत होता. आता अविनाश ज्या ठिकाणी राहत होता सुतारमळा नावाचा परिसर आहे त्या ठिकाणी त्याने एक रूम केली होती आणि त्या रूम मध्ये ते 2 जण राहत होते. आता ते मुलगा देखील राहत होता. हा त्या विटा गावातच एका फिल्टरच्या दुकानावर म्हणजे वॉटर फिल्टरच्या ठिकाणी काम करत होता. आता वॉटर फिल्टरच्या ठिकाणी काम करत असताना त्याच्यामधून जो काही पैसा येत होता तो आपल्या संसारात तो वापरत होता. प्रत्येक दिवस त्याच्यामध्ये होत असलेले बदल आणि दीपाली हिला आपल्या पती अविनाश बद्दल येत असलेला संशय तिच्या मनात घर करून होता की अविनाश हा काहीतरी बाहेर करतो, त्याचे कोणासोबत तरी प्रेम प्रकरण पुन्हा सुरू आहे. सुरुवातीची होती म्हणजे प्रेम दीपाली आणि अविनाशचं झालं होतं, तेच संदर्भ देऊन आता अविनाशला ती परेशान करू लागली. त्यानंतर अविनाश याने देखील आता विचार केला की दीपाली माझ्यावर संशय घेते, आता मी देखील तिच्यावर संशय घेतो. त्यामुळे दीपालीवर देखील अविनाश हा संशय घेऊ लागला. तुझंच प्रेम प्रकरण कुठंतरी सुरू दिसतंय असं मला वाटतंय. त्यामुळे दोघांमध्ये पुन्हा भांडण होऊ लागले. परंतु एक दिवस ज्यावेळेस अविनाश याचं खरोखरच प्रकरण तिला कळालं त्यावेळेस तिला धक्का बसला. कारण अविनाश हा एका तृतीय पंथासोबत आपले संबंध ठेवून होता. आता हा तृतीय पंथी आणि अविनाश याच्याविषयी दीपालीला थोडं वेगळं वाटलं. सुरुवातीला तिच्या कानावर पडल्यानंतर तिला विश्वास बसला नव्हता, परंतु ज्या ज्या पद्धतीने अविनाश आणि त्या तृतीय पंथाविषयी माहिती तिला मिळू लागली त्यानंतर तिचा संशय जास्त वाढला आणि त्यानंतर तिने अविनाश याला त्या तृतीय पंथीसोबत तू नात सोडून दे असं सांगायला सुरुवात केली. मात्र अविनाश हा त्या तृतीय पंथीचा एवढा आहारी गेला होता की तो बायकोला सोडायला तयार होता परंतु तृतीय पंथाला सोडायला तयार नव्हता. मग एवढं असं काय होतं त्या तृतीय पंथामध्ये की जेणेकरून अविनाश तिला सोडू शकत नव्हता. मग या वादातून जे पुढं वाढत गेलं, हा वाद जवळपास नाही म्हणलं तरी 2 ते 3 वर्ष हा वाद सुरू होता. 3 वर्षापासून हे प्रेम प्रकरण सुरू होतं. म्हणजे अविनाश याने जिच्यावर जीवापाड प्रेम केलं दीपालीवर, तिला घरी आणलं, तिच्याशी संसारही सुरू केला, त्याला मुलगा देखील झाला आणि त्यानंतर त्याने तृतीय पंथीच्या नादी लागला होता, त्याच्या प्रेम प्रकरणात पडला होता. आता त्या दोघांचे प्रेम संबंध होते हे सगळं काही ते आता तिच्या कानावर पडलेलं होतं. मग आता सुरू झाला होता संसारामध्ये मिठाचा कडा पडायला. आता ज्या पद्धतीनं घरी आलं की वाद होऊ लागले. अविनाश घरी यायचा, काम करून थकून यायचा, त्यानंतर मग दीपाली त्याला टोमणं मारायची. दीपाली टोमणं मारले की नंतर मग ते दोघांमध्ये वाद पुन्हा वाढायचे. असं तारखेला 14 एप्रिल 2026 रोजी
अष्टमीची यात्रा होती आणि अष्टमीच्या यात्रेला अविनाश, दीपाली आणि त्या मुलाला घेऊन हे सर्वजण रात्री गेले होते. रात्री गेल्यानंतर त्या ठिकाणी मौज मजा केली, जेवण केलं, व्यवस्थित सगळं आनंदी आनंद झाला. त्यानंतर मग पुन्हा ते दोघंही घरी आले आणि घरी आल्यानंतर झोपायच्या वेळेला ज्यावेळेस दीपालीने पुन्हा तोच विषय अविनाश याला काढला, त्यावेळेस अविनाश याच्या डोक्यात संताप आला. मी दीपालीवर एवढं प्रेम करतो, तिला पाहिजे ते देतो, पण ती माझ्यामध्ये वाईट गुण का शोधते, असा त्याला या गोष्टीचा त्याला राग येऊ लागला. त्यामुळे त्याने दीपालीला रात्रीच मारहाण करायला सुरुवात केली. आता मारहाण करत असताना त्याने विचारही केला नाही की आपण दीपालीला कुठे कुठे मारतो. दीपालीच्या पोटावर असेल, दीपालीच्या छातीवर असेल, दीपालीच्या तोंडावर असेल, कानावर, डोक्यात, संपूर्ण बाजूला त्याने फटके मारायला सुरुवात केली होती. आणि शेवटी त्याला घरामध्ये एक गजाचा तुकडा दिसला आणि गजाचा तुकडा दिसल्यानंतर त्याने तो गजाचा तुकडा घेतला आणि थेट दीपालीच्या मानेच्या खालच्या बाजूला जोराचा फटका दिला. या जोराच्या फटक्यामध्ये दीपाली ही थेट खाली पडली आणि तिच्या तोंडातून आवाज निघाला. त्याच वेळेस त्यांचा 3 वर्षाचा मुलगा हा देखील जागा झाला आणि जागा झाल्यानंतर त्याने ते जे दृश्य पाहिलं, त्यानंतर तो एक कोपरा धरला आणि त्या कोपऱ्यात जाऊन बसला. ज्या पद्धतीने वडील ते आईला मारत होते, ते आईला मारत असताना तो लहान मुलगा तो सर्व पाहत होता, परंतु तो ओरडू शकत नव्हता. कारण जर आईला ज्या पद्धतीने मारलं, मी ओरडलो तर वडील मला देखील मारतील, यामुळे तो शांत बसलेला होता. आणि काही वेळातच दीपालीचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. दीपालीची हालचाल बंद झाली आणि दीपालीची हालचाल बंद झाल्यानंतर अविनाशाच्या डोक्यातील राग शांत झाला. आता शांत झालेला राग हे सर्व सांगत होता की तू खूप मोठं कांड केलंस, खूप मोठं भयंकर वाईट कृत्य केलंस. त्यावेळेस अविनाश यांनी आता 3 वर्षाच्या मुलाकडे देखील पाहिलं होतं. त्याला वाटत होते की आता दीपाली गेली, आता मला त्या ठिकाणून पळून जायचंय, मला ह्या गुन्ह्यात अडकायचं नाही. त्यामुळे त्याने 3 वर्षाच्या मुलाला घेतलं आणि 3 वर्षाच्या मुलाला घेऊन तो त्याचा मित्र असलेल्या गावातच एक मित्र होता त्याच्याकडे गेला. पहाटेची वेळ होती. पहाटेच्या वेळी त्याने दरवाजा वाजवला आणि दरवाजा वाजवल्यानंतर मित्राने दरवाजा उघडला. मित्राने दरवाजा उघडल्यानंतर मित्राला ज्या पद्धतीचं जे काही सांगायचं होतं त्याने सांगितलं की माझी बायको पळून गेली आहे. ते सर्व त्या मित्राने ऐकलं. त्या 3 वर्षाच्या मुलाला त्याने ठेवून घेतलं. परंतु ज्यावेळेस 8 वाजण्याची वेळ आली त्यावेळेस मित्र घरी गेला आणि घरचं दृश्य पाहिलं, त्यावेळेस सर्वच काही समोर आलं होतं. ज्या प्रेयसीसाठी, ज्या प्रियकरासाठी दोघेही एकमेकाचे जीव होते, त्याच प्रियकराने पत्नीला संपवलं होतं. पोलीस त्या ठिकाणी आले होते, पंचनामा केला होता आणि त्या सर्व घटनेची माहिती घेतली होती. मात्र या सर्वमध्ये त्या प्रियसी आणि प्रियकरांचं तर ठीक आहे, आज ना उद्या तो अविनाश सापडेल, सध्या तो फरार आहे. परंतु ज्या 3 वर्षाच्या मुलाला त्यांनी जन्म दिला, त्या मुलाच्या डोक्यावरचं वडिलांचंही छत्र गायब झालं आणि आईचंही छत्र गायब झालं. सध्या तो 3 वर्षाचा मुलगा दीपालीची मावशी यांच्याकडे राहत आहे, त्यांच्याकडे ठेवलेला आहे. परंतु त्यामुळेच मी सांगितलं सुरुवातीला की प्रेम करताना भंगार लोकांशी प्रेम करू नका. आपल्या लायकीचा तरुण आपण शोधा, त्याच्याबरोबर प्रेम करा. प्रेम करणं वाईट नाही, परंतु आपण प्रेम करताना घरच्यांना सर्व या गोष्टी सांगितल्या पाहिजे, जेणेकरून तो आपल्यावर वाईट वेळ येते त्यावेळेस घरचे लोक देखील आपल्याला सहकार्य करतील, साथ देतील. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं तुम्ही कमेंट्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा आणि अशा भामटेगिरी लोकांपासून सावध राहा, जेणेकरून आपल्या आयुष्यच आपलं बर्बाद होतं. तर तुम्ही देखील तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि सतर्क राहा. नंतर पुन्हा भेटूया. तोपर्यंत